वय मी का म्हणतोय मतदान कोणाला करशील म्हटलं. तुम्हाला काय करायचं आहे मी मतदान कोणाला पण करो माही मर्जी. हो तरी पण सांग ना तू मतदान कोणाला करशील. नाही नाही मी नाही सांगत मतदान कोणाला सांगतानी. सांग की नवरा मी तुझा मला सांगलं तर काय झालं. हा मग काय झालं मी नाही सांगत मतदान कोणाला सांगतानी. सांग न नवरा मी तुझा सांग लवकर. बरं बरं तुम्ही एवढे विचारताय तर मी सांगते. मी मतदान काँग्रेस पार्टीला करीन. काय काय बोलली तू 1500 रुपये महिना भेटतोय तरी पण म्हणतीये मतदान काँग्रेसले करीन. हा मग मी लहानपणापासून काँग्रेसी आहे माझ्या घरामध्ये सगळे काँग्रेसी आहे. ते तू मला सांगू नको पण आता बीजेपीला मतदान करजो. नाही नाही मी मतदान कोणाला पण करो माही मर्जी. तुम्ही बोलणारे कोण. कोण काय नवरा आहे मी तुझा मी सांगीन तसं करजो बीजेपीला मतदान करजो. हे पहा मी मतदान कोणाला पण करो तुम्ही मध्ये बोला नको. मतदान हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे मी कोणाला पण करो मला कोणी बोलू शकत नाही. संविधाननं मला हा अधिकार दिलाय मला पटीन मी त्याला मतदान करीन. हो पण तू काँग्रेसले काब मतदान करशील ते तर सांग मले. मी काब सांगू तुम्ही सांगा ना मी बीजेपीले मतदान काब करू. बीजेपीनं तुला 1500 रुपये महिना चालू केला ना मग तू बीजेपीले मतदान करत नाही का. हा मग काय झालं का जवळचे देताय काँग्रेसचं 3000 रुपये महिना द्यायचं म्हणते. हो 3000 रुपये द्यायचं म्हणते मग त्याची सरकार होती तेव्हा काबांनी दिले ताई ना. मी तुला सांगतोय तसं कर बीजेपीले मतदान करजो. हा मग बीजेपीनं कोणची चालू केली होती चुनावच्या पहिले तर केली चुनाव जित्याले सर्व समजते मला. मी मतदान काँग्रेसले करीन. अव काँग्रेसनं 70 साल राज केलं काय केलं काँग्रेसनं. सांग बरं काय केलं काँग्रेसनं. हा मग केलं नाही तर काय तुम्ही सांगा 10 वर्षात काय केलं बीजेपीनं. सर्व महागाई वाढून ठेवली बीजेपीनं. 440चा सिलेंडर 1130चा केला. हो मग तुझी मजुरी पण वाढली ना महागाई वाढली तर सिलेंडरचे भाव पण वाढले. सांग तू मले 2014 मध्ये 100 रुपये रोज होता तुले तो आता 300-400 रुपये रोज झाला नाही का. पेट्रोल 65 रुपये होतं म्हटलं आता 108 रुपये झालाय. महागाई वाढली नाही का. मनमन तशी महागाई वाढून ठेवली बीजेपी सरकारनं. काँग्रेसची सरकार चांगली होती. हो मग योजना पण तशा चालू आहे ना बीजेपीच्या. कितल्या योजना चालू आहे. सरकारले कुठून न कुठून पैसा काढणं पडीन ना मग सरकार कुठून देईन. हो सांगा बरं कोणची योजना चालू आहे अशी. उज्ज्वला योजनामध्ये बायाले सिलेंडर दिलं नाही का फुकट. हा मग काय झालं काँग्रेस पण रॉकेल देत होती ना 4 लिटर राखेल सरासरी 200 रुपयाचं येत अशी ना. आता ते योजना बंद केली ना हे योजना चालवली. सारख्याला वारकस आहे ते इकून खा की तिकून खा. हा मग चांगलं केलं ना ते रॉकेल बंद केलं तर त्या रॉकेलने कितले लोक मरत होते. हाव ना तर काही पण आपला घेतला इष्टो की मारले पंप फर 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 फर. माहित नाही का तुला कितले लोक जळत होते त्या रॉकेलनं. हा मग सिलेंडरनं लोक जळतानी का रॉकेलनं तर एक जण जळे हिच्यात तर पूर्ण मोहल्ला जातो. चाल पण तुमच्या हाती सोन्याचं ताटपण दिलं ना तर भिकस मागसान तुम्ही. तुले माहित आहे बीजेपीनं 370 धारा हटवली काश्मीरले केवढा फायदा झाला तिच्यानं. हो एवढा फायदा झाला तर बीजेपी हारली का बा तिथं. लोकांनी तर मत दिली नाही तुम्हाला तिथं. हा मग बीजेपीनं आगंदारी मुक्त गाव केलं ना. बायाले कितले कष्ट होत होते काँग्रेसच्या काळात. बायाले सडकीवर जाणं पडत होतं किती त्रास होत होता. हो ते बरोबर म्हणताय तुम्ही. ते बीजेपीनं गैर चांगलं काम केलं. ते योजना भारतात सर्वात चांगली योजना आहे. तो जो प्रश्न होता बायाच्या इज्जतीचा प्रश्न होता ते काम बीजेपीनं सर्वात चांगलं काम केलाय. हा मग तेच ना बीजेपीला मतदान करजो आता. बरं मग काँग्रेसच्या काळात कपाशीचे भाव का होते ना आता काय आहे. काँग्रेसच्या काळामध्ये 10,000 रुपये क्विंटल होती म्हटलं. आता तर 6,000 रुपये क्विंटल आहे कपाशी. सर्व चिजाचे भाव वाढताय ना कपाशीचे भाव कम होत आहे उलट. सोयाबीनचे भाव काय म्हटलं 4,000 रुपये क्विंटल. काय भाव पुरीन ते सोयाबीन कास्तकार लोकायले. युरिया पोटाश DAP सर्वांचे भाव वाढून गेले. फसलाचे भाव तेचे तेच आहे. काँग्रेसनं पूर्ण देशाच्या कास्तकार लोकांचे कर्ज माफ केले होते म्हटलं. बीजेपीने केले का. हो ते तू बरोबर बोलतीये. कास्तकार लोकांची हालत सध्याला बेकार आहे. हा मग तुम्ही काँग्रेसले मतदान करा आता. काही पण बोलती का तू. बीजेपीला मतदान कर उलट. बीजेपी लाडकी बहीण योजनाचा 2100 रुपये महिना करीन. हा मग काय झालं काँग्रेस तर 3000 करायचं म्हणते आहे. अहो एसटी मध्ये बायाले 50% छूट आहे. केवढे पैसे वाचताय तुमचे. तुम्हाला फिरायचा केवढा खर्च आहे. मायच्यासाठी जाणार बहीणच्यासाठी जाणार जाणच जाणार फिरतच राहता तुम्ही चक्री सारखे.
हा मग काय झालं, काँग्रेस तर फुकट बस सेवा करायचं म्हणते आम्हाला. अव करीन न केल्या म्हणी लय फरक आहे. तुझ्या बाप्पन मले म्हणे सोन्याची चैन करीन तुम्हाला, मग केली का? हा मग तुम्ही पण म्हणत मले सोन्याचा हार करीन, तुम्ही न केला का? तुमचं ठेवता झाकून ना आमचं पाहताय वाकून. हे पाय तू गोटले फिरू नको, बीजेपीला मतदान करतो तू. बीजेपीनं देशामध्ये मेट्रो ट्रेन आणली म्हटलं. हा मग काय झालं, तिचं तिकीट पण महाग आहे ना. बस हेच आहे तुम्हाला. तुमच्या वेळेस संडास मध्ये गिलास होता, तेले पण साखळी बांधत तुम्ही. साखळी पण छोटूशी बांधत तुम्ही. त्या जागेपर्यंत पोहोचायला पाहिजे, त्या जागेपर्यंत पोहोचे ना ते. हा मग काय झालं, तुमची जागा पोहोचवाने गिल्लासापाशी. काँग्रेसले मतदान करा तुम्ही. काँग्रेस कर्ज माफ करणार आहे 3 लाख पर्यंत. काय झालं मग, बीजेपी पण करणार आहे. बीजेपीला मतदान कर तू. मी तुमचं ऐकणार नाही, मी काँग्रेसला मतदान करीन. मी सर्व ऐकलं तुमचं, पण मी हे ऐकणार नाही. नवऱ्याच्या तोंडी तोंडी येते, लाज वाटत नाही का तुले? नवऱ्याचं ऐकत नाही का तू? नाही, मी नाही ऐकत तुमचं. मी मतदान कोणाला पण करीन, हा मा अधिकार आहे. अहो समजायला पाहिजे तुले, बीजेपीनं देशाची अर्थव्यवस्था केवढी चांगली केली. मी सांगतोय तुले, बीजेपीला मतदान कर तू. हा मग देशावर कर्ज केवढं झालं ते माहित आहे का तुम्हाला? 70 वर्षात जेवढं नाही झालं तेवढं 10 वर्षात झालं. बस हे झालंय तुले, नवऱ्याच्या तोंडी तोंडी येणं, याच्याशिवाय काही आलाय तुले? लाल मुंगी करून पस्तावला मी. हे पहा, मला लाल मुंगी म्हणा नको, मी नाही तर भाकरच देणार नाही तुम्हाला. तुम्ही का म्हणसान की मी याला काही पण बोलीन, हे ऐकून घेईन, मी ऐकणार नाही. लाल मुंगी होती तर काबा केलं मग माझ्यासोबत लग्न, तेव्हा तर फोनावर फोन करत तुम्ही. काय मग तुम्ही तर काही सांगलं नाही, हाव नाही तर सांगा. काय मग तुम्ही तर काही सांगलं नाही, हाव नाही तर सांगा आम्हाला. हो ना मग तेच ना, तुले करून पस्तावला ना मी. दिखाऊ आरसा आहे तू फक्त. हो दिखाऊ आरसा आहे का मी? तुम्ही कोणच्या कामाचे नाही तर दिवसभर तर बसेर राहता वटे राखात. बोल बोल, नवऱ्याला काही पण बोल. उचलली जीभ लावली टावशी, एक कानाखाले पडीन ता समजीन तुले. वा हात लावून पहा तुम्ही, मग दावीन तुम्हाला 17च्या भावाची. मी तुला समजून सांगतोय, बीजेपीने विकास केलाय, बीजेपीला मतदान कर. तू ऐकत नाहीये. मग सांगा ना, कोणता विकास केलाय सांगा. दिवसभर वाचली कथा, रातचा गोंधळ बराच होता. मी केव्हाचा समजून सांगतोय तुले, समजलं नाही का तुले? काचा काय सांगतोय मी तुले? मी पण समजून सांगते ना मग तुम्हाला, काँग्रेसनं काय काय केलाय. काँग्रेसच्या वेळेस केवढी सस्ताई होती माहित नाही का तुम्हाला? लोकांपाशी पैसेच नव्हते काही घ्याले, मग तर सस्ताई राहीनच ना. अनमन तशी गरिबी होती आपल्या देशात, का माहित नाहीये मला? हो म्हणजे आता कसे लय पैसेवान झाले तुम्ही, फाटेल चड्डी तर घालता. काय पाहताय भो, शिकेल पळेल बायको करून पस्तावला मी. अनपढ गावारच करणी पुरते, अनपढ गावारच करणी पुरते बापा. जसं सांगलं तसं नाचते. मित्रांनो, आम्ही कोणत्याही पार्टीचं समर्थन करत नाही. हा व्हिडिओ फक्त कॉमेडीसाठी होता. तुमचं मन पडीन तुम्ही त्याला मतदान करा, पण मतदान अवश्य करा.